हा क्वेश्चन रोजच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. आतापर्यंत आपण पहिला टाईप शिकलो, ह्या येत नसते असा असं आपल्या माहितीसाठी. तर पहिल्या प्रकाराच्या पहिल्या टाईपचे जे क्वेश्चन आपण घेतले त्याच्यात आपल्याला एक्सपेन्सेस किती पार्ट मध्ये डिवाइड राहत होते? कोणकोणते? फिक्स एक्सपेन्स, व्हेरिएबल एक्सपेन्स, सेमी व्हेरिएबल. तर त्याच्यात आपल्याला ओळखा लागत नव्हतं का कोणते फिक्स मध्ये जाते, कोणते व्हेरिएबल मध्ये जाते, कोणते सेमी व्हेरिएबल. ओळखा लागतं नाही. क्लिअर सांगत राहत होतं. फिक्स एक्सपेन्सेस त्याच्या अंडर त्याचे 2-4 नाव राहत होते, बरोबर ना. याच्यात पहा फिक्स कोणते आहे सांगितले आहे काय, व्हेरिएबल कोणते आहे सांगितले आहे काय. मग आता आपल्याला दिलेली कॅपॅसिटी किती टक्के आहे? 50. मग आपण व्हॅल्यू लिहिताना किती पर्सेंट मध्ये घेतो? 50. आणि बनवायचं किती साठी? 60, 80, 100. आता आपल्याला ओळखायचं आहे कोणते एक्सपेन्स फिक्स होते आणि कोणते एक्सपेन्स व्हेरिएबल होते. तर त्याच्यासाठी 3 नावं सांगतो मी तुम्हाला. रॉ मटेरियल, वेजेस किंवा लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्स. हे जे 3 एक्सपेन्स असतात, हे 3 एक्सपेन्स असतात व्हेरिएबल. कसे असतात? हे 3 सोडले तर बाकीचे सगळे कसे असतात? फिक्स. मग व्हेरिएबल मध्ये कोणत्या एंट्री आहेत? मटेरियल, वेजेस किंवा लेबर आणि डायरेक्ट. हे 3च फक्त कायच्यात घ्यायचे आणि बाकी सगळे कायच्यात घ्यायचे. मग आता आपण सगळ्यात पहिले कोणता एक्सपेन्स घेत असतो? फिक्स एक्सपेन्स. सगळ्यात पहिले कोणता घेत असतो? चला काय त्या क्वेश्चन मध्ये पहा, फिक्स मध्ये काय काय येईल मी सांगतो. चला सगळ्यात पहिली एंट्री आहे रॉ मटेरियल. कायच्यात जाते? व्हेरिएबल मध्ये. फिक्स मध्ये घ्यायचं नाही. नंतर आहे वेजेस. कायच्यात जाते? फिक्स मध्ये घ्यायचं नाही. तिसरी एंट्री पहा. आता इथं तर ओळखायची गरजच नाही, एवढं मोठं सांगितलं जायचं ना. कायच्यात जाते? मग फिक्स मध्ये येते काय ते? आता पुढची एंट्री आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस कायच्यात घ्यायचे? फिक्स मध्ये. हे 3 नाही घ्यायचे फक्त. हे 3 कायच्यात जाते? हे 3 सोडले तर बाकी सगळे कायच्यात घ्यायचे? मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह येईल किती आहे सांगा? कोणत्या कॅपॅसिटी मध्ये घेऊ? 50. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नंतर पुढची एंट्री पहा. इनडायरेक्ट एक्सपेन्स. इनडायरेक्ट एक्सपेन्सची व्हॅल्यू किती आहे पहा? 25,000. आणि त्याच्या समोर ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं आहे? 40% फिक्स. म्हणजे फिक्स मध्ये किती? 40%. तो व्हॅल्यू किती होती त्याची? चला 25,000 पैकी फिक्स मध्ये किती? 40% किती होईल? 10,000. कायच्यावर काढले समजले काय? इनडायरेक्ट एक्सपेन्स किती होते टोटल? 25,000. त्याच्यापैकी 40% कायच्यात आले? उरले किती टक्के असं? 60. ते कायच्यात जाईल? मग आपण कोणते घेतले? फिक्स किती टक्के होते? 10,000 पुन्हा आले समजले काय? नंतरची एंट्री आहे कमिशन. सेल्समॅन कमिशन किती आहे? 30,000. त्याच्यापैकी फिक्स किती आहे? 50%. चला फिक्स मध्ये किती येईल सांगा? 15,000. आता उरलेले 50% कायच्यात जाईल? याच्यात येईल काय? याच्यात 50% उरलेले व्हेरिएबल. चला त्याच्यानंतर रिपेअर्स. टोटल व्हॅल्यू किती आहे? 25,000. 25,000. त्याच्यापैकी फिक्स किती आहे? 60. चला 60% काढा. किती मिळेल सांगा? 15. अजून फिक्स मध्ये कोणती एंट्री येते काय? मग एवढ्या फिक्स ची टोटल करा. 80,000. याला नाव देऊ आपण टोटल फिक्स एक्सपेन्स. ब्रॅकेट मध्ये पहिले कोणते एक्सपेन्स घेतले? फिक्स मध्ये कोणते आले समजले काय? 3 सोडून द्यायचे. कोणते? लेबर, डायरेक्ट एक्सपेन्स.
हे 3 कायच्यात येत असते, उरलेले सगळे कायच्यात घ्यायचे. फिक्स एक्सपेन्स प्रत्येक कॅपॅसिटी साठी कसे असतात, म्हणजे जेवढे 50 मध्ये आहे एवढेच पैसे 60 मध्ये, एवढेच पैसे 80 मध्ये आणि एवढेच पैसे 100, म्हणजे सगळ्यांची बेरीज किती होईल. आता तुम्ही व्हॅल्यू लिहाल ना इथं कशा, हे कोणते एक्सपेन्स झाले काही समजलं. आता घेत असतो आपण व्हेरिएबल एक्सपेन्स. कोणते एक्सपेन्स, व्हेरिएबल म्हणजे जे बदलते आणि फिक्स म्हणजे जे कॉन्स्टंट असते. मग आपल्याला कोणते पाहिजे आता, व्हेरिएबल. चला या डबल क्वेश्चन मध्ये त्यातले व्हेरिएबल मध्ये कोणते कोणते जाते पाहतो. पहिले रॉ मटेरियल याचे ना. चला मटेरियलची व्हॅल्यू किती आहे, 2 लाख. कोणत्या कॅपॅसिटीत घेऊ, 50. नंतर आहे वेजेस किती, 1,50,000. कायच्यात लिहू, व्हेरिएबल मध्येच लिहिले पण कॅपॅसिटी कोणती, 50. नंतर आहे हे तर ओळखायची गरजच नाही आहे, व्हेरिएबल एक्सपेन्सेस कायच्यात येईल, व्हेरिएबल मध्ये येईल किती, 30,000. त्याच्यानंतर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, हे कायच्यात गेले, फिक्स मध्ये. मग ते इथे येईल काय, नाही पक्का. त्याच्यानंतर आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पैकी किती टक्के फिक्स होते, उरले किती टक्के. मग व्हेरिएबल मध्ये किती टक्के, 60%. 40 तिथं गेले, 60 चला काढा त्याच्यात 60%. समजलं. नंतर आहे सेल्समॅन कमिशन. टोटल व्हॅल्यू किती होती, 30,000. त्याच्या समोर काय लिहिलं होतं, 50% फिक्स. मग फिक्स मध्ये किती आले होते, 50%. उरलेले 50% काय झाले, किती रुपये, 15,000. थोडेसे याच्यात थोडेसे याच्यात. नंतर आहे रिपेअर. किती होतं टोटल, 25,000. त्याच्यापैकी 60% कायच्यात आले, उरले किती असं, 40% कायच्यात घ्यायला, किती. ते पुढे आणून 10,000 15,000 समजून राहिले काय, अजून कोणती येते, कोणतीच नाही. मग एवढ्या एंट्र्यांची टोटल करू, त्याला नाव देऊ टोटल व्हेरिएबल एक्सपेन्स ब्रॅकेट मध्ये बी. 4,20,000. पहिले कोणते घेतले, हे कसे राहिले, आता कोणते घेतले, हे कसे बदलतात, ऍज पर म्हणजे 50% 2 लाख काढून बघूया. 50% 2 लाख, तर 60% किती, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2,40,000. हाच टेबल कंप्लीट करता. तसंच 50% बरोबर 1,50,000, तर 60% बरोबर किती, 1,80,000. 36,000. 18,000. इथे 18 येईल, मग इथे येईल 12. यांची टोटल 4,86,000. हे किती टक्के झालं, आता किती वाला पाहिजे, तोच नियम लावायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन वाला. 50 बरोबर 2 लाख, तो 80 बरोबर किती, 3,20,000. काढत आहे ना तुम्ही. 50 बरोबर 1,50, तो 80 त्याची टोटल सेकंड कॉलमची 5,04,000 टोटल चुकली. बाकीचं बरोबर आहे. हे बरोबर आहे का, 3,20,000 हे चुकले.
50 बरोबर 150 तो 80 बरोबर किती 240 किती 48 48 किंवा गुणाकार करायचा पडतो 24,000 इथं 24 आले तर मग इथं पण 24 च येईल इथं होईल 16 चला यांची टोटल 6,72 कुठलं आहे विचार आता किती पर्सेंट साठी तो बघायचाच नियम 50% बरोबर 2 लाख तर 100% बरोबर किती 4 लाख 3 लाख 60,000 30,000 पुन्हा 30,000 आणि 20,000 टोटल होईल 8,40,000 आठवलं या प्रकारच्या बजेट मध्ये तिसरा एक्सपेन्स असते सेमी व्हेरिएबल तिसरा एक्सपेन्स आपण तर याच्यात सेमी व्हेरिएबल घ्या लागत कारण सेमी व्हेरिएबल सांगितले ते फक्त पहिल्या टाइपचे आहे आता सेमी व्हेरिएबल कुठे गेले तर थोडेसे फिक्स मध्ये गेले आणि उरलेले याच्यात सेमी व्हेरिएबलचं काम नाही आठवलं आता आपण काढत असतो टोटल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय होता a + b + c आता c वाला आयटम काढला काय आपण मग फॉर्म्युला छोटासा a + b म्हणजे हे 80,000 आणि 4,20,000 80,000 आणि 5,04,000 5,84 7,52 9,20,000 हे कोणती कॉस्ट झाली आता क्वेश्चन मध्ये सेल आलाय की प्रॉफिट आलाय सेल आलाय मग दोन रेषा ब्लँक सोडू आणि इथं खाली लिहून घेऊ विशाल सेल चला 50% वाला सेल आलाय का बा 50% वाला सेल आलाय का बा आलाय बता बरोबर हां 50% चा सेल आला नाही काय 5 लाख 60% वाला सांगा 650 80 वाला सांगा 770 9 लाख आता या सेल मधून हे कॉस्ट काय करायची तर इथं उरण 25,000 कसे प्लस की मायनस इथं उरण 66,000 18 आणि इथं मायनस 20,000 म्हणजे 3 याच्यात आपल्याला काय झालं आणि एका याच्यात याला नाव द्यायचं समजलं काय थोडा पार्ट कायच्यात घेतला फिक्स मध्ये आणि उरलेला व्हेरिएबल